हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आज किती छान जोडा घातला आहे मी, हे बिग बन. तर पूर्ण खूप छान झाला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप टाईट घातला आहे, दिवसभर ठेवला तरी सुटत नाही, एक सुद्धा केस निघत नाही. तर बघू शकता किती घनदाट आणि लांब केस आहेत, त्यामुळं मोकळे सोडून चालत नाही. दिवसभर मी तसाच जोडा पाडून ठेवते केसांचा, कारण आता उन्हाळा पण आला आहे, त्यामुळे खूप गरम होतं. एवढे मोकळे केस सोडून चालत नाही, गुंता पण खूप होते, तुटतात पण केस. त्यामुळं मग मी असा जोडा पाडून ठेवते दिवसभर. तर खूप छान आहे. नॉट बन आहे हा, नॉट हेअर बन. तर खूप छान व्हिडिओ झाला आहे, पूर्ण बघा. सर्वात आधी मी केसांची गुंता काढून घेत आहे, केस मोकळे करत आहे, कारण केसांची गुंता तशीच ठेवली की मग परत काढायला कंटाळा येतो. त्यामुळे आधी केसांची गुंता काढून घेते आणि मग हेअर बन घालत आहे मी. दररोज मी माझा हेअर बन असाच घालत असते. एवढ्या लांब केसांची खूप काळजी घ्यावी लागते, नाही तर केस गळायला लागतात. तर आठवड्यातून एकदा धुते मी केस. जास्त धुतले की लगेच गळायला लागतात, त्यामुळं जास्त केस मी धुत नाहीत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुत असते. उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा धुते, कारण धूळ उडते, त्यामुळे केस चिकट आणि घाम पण येतो, त्यामुळे चिकट होतात केस. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 2 वेळेस धुत असते मी केस. बघू शकता किती सिल्की शायनी केस आहेत. घरगुती उपाय करत असते मी माझ्या केसांवरती, त्यामुळं काळेशार आणि घनदाट आहेत केस. तर आता बन घालत आहे बघा. अशी गाठ मारून घेत आहे आधी केसांना. अशी गाठ मारली की मग केस सैल होत नाही आणि जोडा एकदम छान बसतो, टाईट हलत नाही, काही नाही, सैल होत नाही. अशी गाठ मारली की अजून तिला टाईट करणार आहे मी. तिला अशी ओढून टाईट करावी लागते, तेव्हा टाईट होते ती गाठ. आणि मग नंतर ते राहिलेले केस रोल करून त्याला आजूबाजूने गुंडाळणार आहेत. तर दिसायला पण खूप छान दिसतो आणि दिवसभर राहतो चांगला हा बन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बनचा, तर नक्की सांगायला विसरू नका. आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.